चला तर मंडळी, चौपट फुलणारे दुधासारखे पांढरे शुभ्र झटपट बनणारे रव्याचे पडी पापड बनवण्यासाठी 2 वाटी रवा घ्यायचा आहे. रवा बुडेल इतकं पाणी टाकून रवा रात्रभर भिजत ठेवायचा आहे. दुसऱ्या दिवशी रव्याच्या वरचं पाणी काढून घ्यायचं आणि 1 वाटी रव्यामध्ये पाणी टाकून मिश्रण छान मिक्स करून घ्यायचं. आता दुसरीकडे जाड बुडाचं पातेलं किंवा कुकरमध्ये 15 वाटी पाणी घ्यायचं आहे. आपल्याला हे पाणी मंद आचेवर गरम करून घ्यायचं आहे. थोडं पाणी गरम झालं की त्यामध्ये चवीपुरतं मीठ आणि तेल टाकायचं आहे आणि आपलं मिश्रण एकदा फिरवून त्यामध्ये आपल्याला हळूवारपणे ओतायचं आहे. एका हाताने ओतायचं आणि दुसऱ्या हाताने मिश्रण छान फिरवून घ्यायचं. 2-2 मिनिटं मिश्रणावर झाकण झाकत आपल्याला 25 ते 30 मिनिटं मिश्रण छान मंद आचेवर शिजवून घ्यायचं आहे. 25 मिनिटांनंतर आपल्याला एकदा चेक करायचं. प्लेटमध्ये थोडंसं मिश्रण घेऊन फिरवून बघायचं. जर आपलं मिश्रण पसरलं नाही तर समजायचं मिश्रण तयार आहे. त्यानंतर प्लास्टिक शीटवर गोल गोल करत त्याचे पापड टाकून घ्यायचे. दुसऱ्या दिवशी पापड पलटवून घ्यायचे आणि 3 दिवस कडकडीत उन्हात वाळवून घ्यायचे. 3 दिवसानंतर पापड अतिशय छान असे तयार होतात. तेलात टाकतात चौपट असे हे पापड फुलतात. खायला अतिशय खमंग लागतात. जिभेवर ठेवताच विरघळणारे आपले रव्याचे पळी पापड इथे तयार झालेले आहेत.